दिवाळीच्या शुभेच्छा। दिवाळी झाली आहे आणि पुन्हा आपण सर्व लक्ष्मीपूजन चांगलं करून कामाला लागलेले आहात। आपण पाहता की नागपूर महानगरपालिकेची निवडून आलेली बॉडी ही जवळपास 3 वर्ष झाले आणि समाप्ती झाली आणि प्रशासकाचं राज्य आलं। या प्रशासकाच्या राज्यामध्ये नागपूरची जनता किती त्रस्त आहे हे सांगण्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे आणि नागपुरातील सामान्य लोकांवर या प्रशासकाद्वारे होणारा अत्याचार आणि या जनतेच्या पाठीशी कोणीही नसणं हे नागपूरचं दुर्दैव आहे। मी आपणाला जवळपास 5 विषयांवर आज माहिती देणार आहे आणि पुन्हा सातत्यानं आयुक्ताकडून जे कारनामे होत आहेत असे अनेक विषय आहे। एका दिवशी सगळे सांगणं म्हणजे आपल्यालाही चांगलं होणार नाही आणि म्हणून क्रमाक्रमाने हे विषय आपण घेणार आहोत। तर सर्वप्रथम आजचा विषय आहे पहिला की नागपूर शहरातल्या जनतेला लोकशाहीच्या मार्गाने कुठलंही उपोषण आंदोलन करण्याचा अधिकार आहे, परंतु प्रशासक कशा पद्धतीनं लोकांचं आंदोलन तोडायचं याचं उदाहरण मी तुम्हाला देऊन झालं। आपण पाहत असेल की नारा भागामध्ये डॉक्टर बाबासाहेब इंटरनॅशनल पार्क व्हावा म्हणून जवळपास 200-250 दिवसापासून त्या भागातील सर्व लोक तिथे आमरण उपोषण करून झाले आणि शांतीच्या मार्गाने करून झाले। कुठलाही कोणाला त्रास नाही। ग्राउंडमध्ये पेंडॉल टाकून रोज तिथे आपली मागणी शासनाकडे रेटण्याचा प्रयत्न करून झाले। त्या आंदोलनाचा कुठला त्रास कोणाला नाही, त्यांनी कुठला उपद्रव केला नाही, परंतु 3 दिवस आधी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचा अधीक्षक हरीश राऊत याने सकाळी 6 वाजता त्या ठिकाणी पोलीस आणि बुलडोजर नेऊन ते आंदोलन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला। तिथला पंचशील झेंडा होता तो तोडला, तिथे बसण्यासाठी एक पेंडॉल टाकला होता तो तोडला। मला वाटतं की याची कोणती अशी एकदम आवश्यकता पडली होती, कोणाची तक्रार होती, याच्यामागे कोणी बिल्डर आहे काय? कारण की या जागेचं पहिले पार्कचं आरक्षण होतं आणि आरक्षण नंतर या जागेचं टेंडर काढण्यात आलं, परंतु लोकांची मागणी आहे जेव्हा शासनाने इथली जागा आरक्षित करून ठेवली होती या भागामध्ये पार्क व्हावा ही आपली मागणी शासनाकडे रेटत आहे, त्यांचा अधिकार आहे तो। परंतु महानगरपालिकेचे आयुक्त आपल्या अतिक्रमण विभागाला सांगून ज्या पद्धतीनं तिथे बुलडोजर पाठवला आणि तिथली नासधूस केली, हा विषय गंभीर आहे। कोणत्याही समाजातील लोकांच्या भावना भडकवणं, त्यांचा हक्क हिरावून घेणं आणि पोलीसची आणि बुलडोजरची धमकी दाखवणं हे प्रशासकाच्या राज्यात शोभणारं नाही। आम्ही आताच प्रशासकाची भेट घेतली आणि त्यांना याची माहिती दिली की याच्यात हरीश राऊत जितका दोषी आहे
तितके तुम्ही सुद्धा दोषी आहे, कारण की तुम्ही प्रशासक आहात. तुमच्या हाताखाली काम करणारे जर तुम्हाला विचारत नसतील किंवा तुमचं नियंत्रण नसेल तर हे तुमचं फेल्युअर आहे. आणि म्हणून आमची मागणी आहे की त्या ठिकाणी जे आमचे उपोषणकर्ते नागपुरातले सर्व सहकारी आहेत यांनी त्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. जर त्या ठिकाणी जातीय दंगा भडकला असता तर याची जबाबदारी कोणी घेतली असती. आम्ही शहरातले जनप्रतिनिधी म्हणून लोकांना सामोच्चाराने समजवलं, परंतु यांनी जे कृत्य घडवलं आहे त्याच्यावर कारवाई करण्याची गरज आहे. त्या आंदोलनाचं नेतृत्व करणारे चंदूभाऊ आलेले आहेत सोबत, आणि यांना सकाळी 6 वाजता महिलांना सुद्धा मला वाटते की एका साईडला नेऊन ज्या पद्धतीनं बसवण्यात आलं तर हा सामान्य माणसावर अन्याय आहे. यांनी काय असं कृत्य केलं होतं? तर ही पद्धत प्रशासकाच्या राज्यात चालू आहे की सामान्य जनतेच्या मागण्या दाबण्याचा प्रयत्न करणं, एखाद्या समाजाच्या भावना भडकवणं. तर ही अशोभनीय कृती आहे. राज्य सरकारने या प्रशासकाला याचा जाब विचारला पाहिजे, ही आमचा विरोधी पक्ष म्हणून मागणी आहे. आणि या प्रशासकाने आम्हाला सांगितलं आहे की 25 तारखेपासून तर चौकशी करून आम्ही याची कारवाई करू. तर मला वाटते हा आमचा पहिला विषय होता. या विषयामध्ये जर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली नाही तर येणाऱ्या दिवसांमध्ये शहरात जे घटना घडेल त्याला दोषी हा प्रशासक राहणार आहे. आणि प्रशासकाचं हे कृत्य मला वाटते की कोणालाही मान्य होणारं नाही. आणि या संदर्भात आंदोलन करणारे चंदूभाऊ सुद्धा आपली काही भूमिका मांडतील. 5 करू त्याच्यानंतर घेऊ का? अच्छा, ओके. हा पहिला विषय होता. या संदर्भात हे नंतर बोलतील. दुसरा विषय आहे असाच अन्यायाचा. आपण बर्डी मेन रोड पाहत असाल. बर्डीच्या मेन रोडवर जवळपास 600 हॉकर्स आपला व्यवसाय करत होते, परंतु त्या 600 पैकी 80 लोकांजवळ लायसन्स आहे. आणि त्या 80 लोकांची मागणी आहे की आम्ही कुठल्या तरी कोणत्यात लावून आपला उदरनिर्वाह 40 वर्षापासून चालवत आहोत. एका बिल्डरच्या प्रेशरमुळे प्रशासनाने हा नो हॉकिंग झोन बनवला आणि आम्हाला इथून हाकललं. आम्ही लायसन्सधारक हॉकर्स आहोत आणि आम्हाला इथे कुठेतरी कोपऱ्यात व्यवसाय करू द्यावा, आमच्यामुळे कोणाला त्रास होणार नाही, दुसऱ्या दुकानदाराला मोठ्या, याची काळजी आम्ही घेऊ, अशी त्यांनी हमीपत्र दिलं आहे. त्याच्यातले 400-500 लोकांच्या संदर्भात त्यांचं मागणीसुद्धा नाही आहे. परंतु महानगरपालिकेच्या आयुक्तांनी त्या ठिकाणी जवळपास 60 पोलीस उभे करून ठेवले आहे मागील 3 महिन्यापासून. महानगरपालिकेत अतिक्रमणाचे 5 पथक आहे, त्याच्यापैकी 3 पथक हे त्याच ठिकाणी आहे फक्त. आणि शहरात सर्वत्र ज्यांच्याजवळ परवाना नाही असे लोक व्यवसाय करत आहे. या व्यवसाय करणाऱ्यांना माझा विरोध नाही आहे, ते आपल्या उदरनिर्वाहासाठी सगळे करत आहे, कारण की नोकरी मिळत नाही, कुठं ना कुठं आपला परिवार चालवण्यासाठी हे करत आहे. परंतु या प्रशासकाला त्या बर्डी मेन रोडवर इतकं काय आहे की पोलीस कमिशनरला सांगून तिथे 60 पोलिसांची व्यवस्था, महानगरपालिकेचं पूर्ण पथक तिथे, त्या हॉकर्स लोकांना जर दिसले तर उचलून नेऊन पोलीस लाईन टाकीला नेण्यात येते. त्या 18 लोकांवर 353चा गुन्हा दाखल झाला. त्या 18 लोकांनी काय केलं होतं? फक्त आपल्या हातात सामान घेऊन विकत होते.
त्यांच्यावर 353 दाखल करायला लावला। एका गुप्ता नावाच्या हॉकर्सवर या हरीश राऊतचा ड्रायव्हर हा त्याच्याकडे ड्युटी संपली असताना पैशाची मागणी करायला गेला। तिथे त्यांची बाचाबाची झाली आणि त्याच्यावर बर्डी पोलीस स्टेशनमध्ये 353 दाखल करवला। एक व्यवसाय करणार होते, त्याच्या घरी असलेल्या 3-4 लोकांवर 353 दाखल केला। तर हा आयुक्त आणि प्रशासक पोलीसच्या बळावर या शहरातील सामान्य माणसांवर गुन्हे दाखल करणं, त्यांच्यावर दहशत निर्माण करणं आणि एकीकडे मोठमोठे व्यवसाय सुरू आहे शहरात, ज्यांच्याजवळ फायरची NOC नाही आहे, ऑक्युपन्सी सर्टिफिकेट नाही आहे, त्याचा नकाशा मंजूर नाही आहे, 5-5 कोटीचे हॉटेल्स उभे आहे माझ्या धरमपेठ झोनमधल्या भागांमध्ये, तिथे कुठलीच कारवाई कधी करत नाही। म्हणजे त्या माणसांसाठी सगळं माफ आणि या गरीब माणसावर अन्याय, कारण की तिथून यांचे हप्ते बांधलेले आहे। जे डेप्टी इंजिनियर असतील आणि सगळे लोक त्या अनधिकृत बांधकामाच्या तक्रारी येऊनसुद्धा तिथे काही कारवाई करत नाही, इथून त्यांना हप्ते पोचतात। आणि अशी व्यवस्था या नागपूर शहरामध्ये झाली आहे की गरीब माणसावर अत्याचार करायचा, परंतु मोठा माणूस पैसे देऊन आपला व्यवसाय करत असेल यांना, तर मला प्रशासकाच्या काळात सर्व महानगरपालिका अंगळशंगळ आहे, प्रत्येक डिपार्टमेंट पैसे खात आहे आणि नागपूर शहरातील सामान्य माणसावर अन्याय होत आहे। तर मला वाटतं की ही अराजकता आंदोलन करणाऱ्यावर JCB पाठवायचा बिल्डरच्या सांगण्यावर, जे फेरीवाले आहेत त्यांच्यावर 353 लावायचे कोणा बिल्डरच्या सांगण्यावर, त्या बिल्डरसोबत रात्रीच्या वेळेस क्लबमध्ये पार्ट्या करायच्या, याचेही पुरावे आहे माझ्याजवळ। तर हे असे जर प्रकार महानगरपालिकेचे प्रशासक आणि अधिकारी जर करत असतील तर या राज्य सरकारला याचा जाब द्यावा लागेल। आणि म्हणून मला वाटतं की या नागपूर शहरातील या लोकांवरचा अन्याय खपवून घेतला जाणार नाही। जर लोक रस्त्यावर उतरले तर यांची यंत्रणा अपुरी पुढे पडेल असं आम्ही आयुक्तांना आपल्या माध्यमातून सांगून झालो, कारण की आम्ही त्यांच्याशी वारंवार 6 महिन्यात अनेकदा त्यांना आम्ही निवेदनं दिलं, पण त्याचा असर काही पडतच नाही आहे। आणि म्हणून ही रस्त्यावर उतरण्याची भूमिका आम्हाला नागरिकांसाठी घ्यावी लागून झाली आहे। आणि आपल्या माध्यमातून हा नागरिकांवर होणारा अत्याचार, जर एखाद्या हॉकरवर 353 4 वेळा लावत असाल तुम्ही, तो कोणता सरकारी कामात अडथळा निर्माण करून झाला, तो आपला व्यवसाय करून झाला, तुम्ही त्याला लायसन दिलं, 353चा संबंध काय येतो? तर मला वाटतं की पोलीस आयुक्तांवर दबाव बनवून महानगरपालिकेचा आयुक्त या सर्वांवर 353ची कार्यवाही करण्यास बाध्य करीत आहे। तर याचा आम्ही विरोध करत आहोत। मित्रांनो, तिसरा विषय आहे कचऱ्याचा। या शहरामध्ये कचरा संकलन करणाऱ्या BVG आणि AG इन्व्हायरो कंपन्या आहेत। या कंपन्या करोडो रुपये महानगरपालिकेकडून कचरा संकलन करण्याचे घेतात। आता यांना कचऱ्याच्या वजनाचे पैसे मिळतात, म्हणून त्या कचऱ्याच्या वजनामध्ये ते वेस्ट मटेरियल टाकून आपलं वजन वाढवायसाठी माती टाकून बिल बनवतात, पैसे उचलतात। याचा आम्ही प्रत्यक्ष सकाळी 6 वाजता त्या ट्रकला पकडून, त्यावेळेस नगरसेवक प्रशांत धवळ आणि संजय महाकाळकर यांच्या भागात आम्ही 4 ट्रक पकडून दिले होते, तरीसुद्धा त्याच्यावर कारवाई नाही झाली। आता हे लोक इतके निर्ढावलेले कंपन्या आहे की हे लोकांचा कचरा 4-4 दिवस उचलत नाही। जर एखाद्या फ्लॅटमध्ये 50 फ्लॅट असेल तर सर्वांकडनं 500-500 रुपये जेव्हापर्यंत मिळत नाही तेव्हापर्यंत त्या कचऱ्याला हात लावत नाही। म्हणजे जनतेकडनंही पैसे घ्यायचे, महानगरपालिकेकडनंही कचरा उचलायचे पैसे घ्यायचे,
जनता कचऱ्याचा मल कर देतेच, घर टॅक्स देतेच, तशी शहरातल्या लोकांची लुबाडणूक चालू आहे. आणि या संदर्भात महानगरपालिकेच्या बैठकीमध्ये जवळपास 6 महिन्याआधी राज्याचे मुख्यमंत्री, या देशाचे केंद्रीय मंत्री, सर्व आमदार होते आणि तेव्हा निर्णय झाला होता की या कंपन्या बंद करून प्रत्येक झोनमध्ये आपण कचऱ्याचं संकलन करण्याची व्यवस्था करावी, जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही. परंतु या प्रशासकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. याचाच अर्थ की या कंपन्यांशी काही त्याचं घेणं देणं असेल प्रशासकाचं, आणि म्हणूनच तो कोणाचेच निर्णय मानत नाही. आणि आश्चर्य हे की यावर सत्ताधारी सुद्धा कोणी बोलत नाही. तर मला वाटतं की सामान्य जनतेची लूट आहे. आज दिवाळीच्या दिवसांमध्ये कचऱ्याचे ढिग घरासमोर पडलेले आहे. जर 4 दिवस घरी कचरा उचलायला कोणी येणार नाही तर तो घरातला कचरा कुठे ना कुठे एका वस्तीच्या कोणत्यात जमा होणार आहे आणि दुर्गंधी सुटणार आहे आणि त्याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर होणार आहे. या गोष्टीत जबाबदार हा प्रशासक आहे. आम्ही चेतावणी दिली होती की दिवाळीच्या दिवशी आम्ही कचरा आणून टाकू घरी, परंतु त्या दिवशी आम्ही आंदोलन केलं असतं तुमचंही लक्ष्मीपूजन खराब झालं असतं, पोलीस खात्यातल्या लोकांनाही लक्ष्मीपूजनाला जाता आलं नसतं. तर आम्ही सर्व बाबींचा विचार करून दिवाळीचा दिवस सोडला, परंतु यामध्ये कुठली सुधारणा झालेली नाही. आजसुद्धा माझ्याजवळ लोकेशन आहे की शहरातल्या कोणकोणत्या ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचलेले आहेत, गटर लाईन्स तुंबलेले आहे. त्यासाठी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना फोन केला तर फोन उचलत नाही. 8-8 दिवस लोकांच्या घरच्या गटर लाईन्स तुंबलेल्या राहतात. तर या परिस्थितीला जबाबदार प्रशासक आहे ना. या शहरातील जनतेला मूलभूत सोयी सुविधा पुरवण्याचं काम महानगरपालिकेचं आहे. त्यासाठी ही महानगरपालिका असते. आणि जर ती महानगरपालिका चालवणारा प्रशासक हा नाकामी असेल, त्याच्या या कृत्यामुळे शहरातल्या जनतेला त्रास सहन करावा लागत असेल, तर शहरातल्या जनतेने याची काय तिथे ऑफिसमध्ये जाऊन पूजा करावी हा प्रश्न आहे. याकडे सरकारने लक्ष द्यायला पाहिजे. शेवटी टॅक्सच्या रूपानं आम्ही शहरातल्या जनतेकडून पैसा घेतो, GSTच्या रूपानं सगळे पैसे आम्ही वसूल करतो. या सामान्य जनतेच्या सर्व अडचणी आहेत. आज सरकारी जागांवर बिना मॅप सँक्शनचे, बिना फायरच्या NOCचे मोठमोठे हॉटेल्स उघडलेले आहे. तिकडे एकंदरीत दुर्लक्ष आहे. महानगरपालिकेच्या 10,000 स्क्वेअर फीट जागा माझ्या मतदारसंघातल्या 15 वर्षापासून लोकांनी कब्जा करून ठेवला आहे. तिथल्या वार्ड अधिकाऱ्याला त्याचा 1 लाख रुपये महिना किराया मिळते. कोर्टात जाऊन आदेश आणायला सांगतात आणि वर्षानुवर्ष फुकट त्या जागेवर कोणाला व्यवसाय करू देतात. तर ही प्रशासकाची जबाबदारी नाही आहे. तर अशा रीतीनं हा प्रशासक सर्वच बाबतीमध्ये फेल झालेला आहे आणि त्याचा त्रास नागपूरच्या जनतेला होत आहे. आपण नागपूर शहरात अमृत योजनेअंतर्गत काम सुरू केलं. ही अमृत योजना म्हणजे काय? नवीन पाईपलाईन टाकायच्या, जुन्या काढून नवीन टाकायच्या. केंद्राकडून यासाठी चांगला निधी आला आहे. परंतु अमृत योजनेमध्ये काम करणारे कंत्राटदार हे कशा पद्धतीनं काम करत आहे याच्यावर कोणाचं नियंत्रण नाही आहे. ज्या ठिकाणी चांगले सिमेंटचे, डांबरचे रस्ते झालेले होते ते खोदून तिथे लाईन टाकायची, पुन्हा त्या मातीचा ढिगारा ठेवून समोर जायचं. कारण की लाईन टाकली आतमध्ये की बिल उचलून घ्यायचं. त्या इंजिनियरला पैसे दिले की त्याचं ते बिल अप्रूव्ह करतो. त्या लाईन किती आतमध्ये टाकायच्या होत्या, त्या तुम्ही किती फुटावर टाकल्या. तर या अमृत योजनेमध्ये
संपूर्ण भ्रष्टाचार झालेला आहे. जे जे कॉन्ट्रॅक्टर या अमृत योजनेमध्ये ज्यांनी काम केलं त्या सगळ्यांनी निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे. आणि हे काम ज्यांच्या अखत्यारीत झालं, मग तो एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल, डेप्टी असेल किंवा जेई असेल, ज्याला बिल साईन करून द्यावं लागतं, त्यांनी तपासणी न करता हे बिलं साईन केले. कारण की त्याची त्या कॉन्ट्रॅक्टरची वाटाघाटी असते ना, त्याला 5-10% दिले की तो बिल साईन करून देतो आणि त्याचा भुर्दंड लोकांना. राजनगर भागामध्ये अशाच एका प्रकरणामुळे पूर्ण जनता त्रस्त आहे. मधातनं पाईपलाईन नेली, आज धूळच धूळ त्या लोकांच्या घरात दिवाळीच्या दिवसात आहे. वारंवार 6 महिन्यापासून तक्रारी करून सुद्धा महानगरपालिकातल्या त्या जलप्रदाय विभाग काही कारवाई करत नाही आहे. याचाच अर्थ सगळे अधिकारी कंत्राटदारांशी या ज्या प्रायव्हेट कंपन्या इथे काम करणाऱ्या यांच्या पेरोलवर आहे. म्हणजे महानगरपालिका तर पगार देतेच, परंतु यांच्या पेरोलवर असून ह्याचा त्रास शहरातल्या जनतेला आणि याच्याकडे सपशेल दुर्लक्ष मनपाचे आयुक्त देत आहे. जर त्यांच्या नियंत्रण असतं, जर त्यांचं लक्ष असतं तर या समस्या नागपूर शहरामध्ये भेडसावल्या नसत्या. ते सुद्धा आपल्या बिल्डर मित्रांशी मैत्री करण्यात आणि क्लबमध्ये पार्टी करण्यामध्ये व्यस्त आहेत. पुराव्यानिशी बोलतो, काही ठिकाणचे फोटो आहे माझ्याजवळ. तर मला वाटते की त्या पार्ट्या सोडून या शहरातल्या प्रत्येक झोनमध्ये जाऊन आढावा घ्यावा, त्या झोनमधल्या काय समस्या आहेत त्या जाणून घ्याव्या. फक्त एसीच्या केबिनमध्ये बसून हे नागपूर शहर चालवू शकत नाही. आणि आम्ही जनप्रतिनिधी आहोत, मी आमदार आहे, असंच प्रत्येक मतदारसंघात आमदार आहे. त्यांच्या घरावर लोकांच्या रिघा राहतात कामासाठी. महानगरपालिकेला सांगून काम होत नाही. जर ही शहरातली परिस्थिती सुधारली नाही आणि जर याच्यावर सरकारने काही ॲक्शन घेतली नाही तर येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेत रोज आंदोलनं होतील आणि या आयुक्ताला काम करणं भारी होईल. आणि सगळ्यात शेवटचा विषय माझा आहे आजचा की आपण ज्या पद्धतीनं फोन कुठे माझा तो ज्या पद्धतीनं एजंट लोक कॉर्पोरेशनमध्ये आहे, म्हणजे तुम्हाला फायरची NOC घ्यायची असेल, तुम्हाला एखादा नकाशा मंजूर करायचा असेल, तुमचा किती बरोबर प्लॅन असेल तो सँक्शन होत नाही दलालाकडे गेल्याशिवाय. आणि याचंच एक उदाहरण, मी माझ्या मतदारसंघातल्या NITची बाजूची गणेश टावर बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगमध्ये फायरची NOC दिलेली नाही आहे. मी मागचे फायरचे अधिकारी होते, त्यांना सांगितलं की माझ्या मतदारसंघातले लोक आहे, तुम्ही NOC द्या. त्या अधिकाऱ्यांनी यांना एका दलालाकडे पाठवलं. त्या दलालांनी पैसे घेतले आणि लोकांना सांगतो की तुम्ही कुठल्याही जनप्रतिनिधीकडे गेले, BJP काँग्रेसचं काम होणार नाही, या मार्गाने गेले तर काम होईल. मी नागपूर शहरातल्या अनेक मोठ्या लोकांचे असेच काम करून देतो, टाउन प्लॅनिंग आणि फायरचे. त्याची ही एक आम्ही बोगस त्याचा ग्राहक म्हणून फोन करवला की मला काम करायचं, आणि त्याची क्लिपिंग आहे. काम है भी अपना, उसमें फायर सेफ्टी का 5 फ्लोर के ऊपर जा रही है ना मेरी स्कीम, तो फायर सेफ्टी का काम है. तो वही मैं पूछा कि आपके माध्यम से अगर होता हूँ तो हाइट कितनी है बिल्डिंग की? बिल्डिंग की हाइट जा रही है सर, कितना जानते करीबन 70 फीट की. 70 फीट जा रही है कम से कम. मीटर में बताइए. एक काम करो, हाँ मुझे सैटरडे को मिलो, हमारे फायर ऑफिसर है, हाँ मैं उनसे बात कर लूंगा. आप मैंने उनके साथ आपकी मीटिंग करा दूंगा, ठीक कर देंगे वो. ठीक है ना. ठीक. लेकिन मुझे इतना बताइए, आपको मेरा नंबर दिया किसने? की भैया वहीं पे गेट पे बाबू है, उन लोगों ने दिया था. महाजन करके थे कोई भैया, उनने नंबर दिए थे. अच्छा, महाजन साहब ने दिया क्या? हाँ महाजन साहब ने.
लेकिन कैसा है भैया, मैं आपको एक बात बता देता हूँ, मैं तो अभी भगवान के सामने बैठा हूँ। मेरा थोड़ा सा काम कैसा लेट होता है, लेकिन अपना काम परफेक्ट रहता है। मैं अपन झांसे में लेते नहीं किसी को, अपने को यानी वो फालतू की बातें अपने को पसंद नहीं है। मेरा काम ऐसा है, मेरा नीट काम है। मैं ना किसी फंदे में गिरता हूँ, ना मेरा किसी झगड़ा बना, और गलत बात है ना, गलत वर्ड अपने को पसंद नहीं है। बिल्कुल। ये अपना सादा सिंपल स्वभाव है जी। और अपने को वो बदमाशी वाला काम नहीं बिल्कुल नहीं ना भैया, बिल्कुल नहीं। वही बात था। और भैया कितना क्या अपना जो भी लगेगा देख लेना, नहीं हिसाब से जो भी पेमेंट लगेगा, है ना? बात पेमेंट की नहीं है सर। हाँ, काम होने के बाद आप तो पेमेंट देंगे ही। जी जी जी। लेकिन आपने जो टाउन प्लानिंग से जो अप्रूवल हुआ है आपका, वो कारपोरेशन में आ रहा है कि एनआईटी में आ रहा है? वो अपना कॉर्पोरेशन में आ रहा है। वो कॉर्पोरेशन में आ हाँ रहा हाँ, गोल्डवाड़ा कॉर्पोरेशन में ना, एनआईटी के बहुत पीछे में नेटवर्क सोसाइटी वो सब जगह एनआईटी में आ रही है, पर जहाँ हमारी जगह है वो महानगर पालिका एनएमसी में आ रही, कॉर्पोरेशन में। है। मौजा गोरेवाड़ा ये है क्या? हाँ, मौजा गोरेवाड़ा जी। प्लॉट का डायमेंशन क्या है? प्लॉट का डायमेंशन 60 बाई 104 आ रहा था, 60 बाई 104। 6000 फुट का है ना? हाँ, 62 स्क्वायर फीट का है, 62 का आरएल अपने पास ऐसे किधर। हाँ जी जी। आपकी ड्राइंग सब भेज देता अभी मैं आपको, ड्राइंग में लेके आपको कब मिलूँ बताइए? टाउन प्लानिंग से फिर उसको पास कौन करेंगे फिर ये फायर होने के बाद? आप ही कर दीजिएगा ना, आप पूरा भैया, आपको जैसे समझता आप ही पूरा करवा दीजिएगा। लेकिन भैया मुझे फंसाना, किसी को फंसाना अच्छा नहीं लगता भैया। मेरा सीधा सिंपल काम है, मैं इसलिए आपको डायरेक्टली क्लियर बोल रहा हूँ। साफ सुथरा काम है, काम करा दूंगा मैं आपका। जी जी जी। आप किसी भी मुसीबत में होंगे तो मैं आपका काम करा दूंगा, लेकिन कैसा है, मेरे को लोचे लपटे पसंद नहीं है। नहीं बिल्कुल। मेरा स्वभाव सीधा है, मैं किसी का नहीं भैया, सही से कोई भी क्या अपने को क्या है, अपने हिस्सा हमाली करने से अच्छा एक जगह किसी को भी काम दे दिए, है ना, हिसाब में लगाए सब कुछ, पेमेंट कम ज्यादा करके अपन दे दो, क्योंकि अपन को भी ज्यादा भागदौड़ी नहीं करना ना। पैसे की बात नहीं सर। मैं नागपुर के ऑलमोस्ट आप लोगों के साथ काम करता हूँ, उनको पता है मेरा स्वभाव। समय लगता है लेकिन काम 100% होता है, ये पता है। क्योंकि आता हा जो ब्रोकर आहे हा सांगून झाला की नागपूरच्या टॉप लोकांचे कामं मी करतो म्हणून। टाउन प्लॅनिंग याने म्हणजे सामान्य जनतेचं काम असेल ते होत नाही, ब्रोकरच्या माध्यमातून गेलं तर होते। या ब्रोकरचं नाव माझ्याकडे आहे, मी याची तक्रार करणार आहे। पोलिसांनी त्याचा PCR घ्यावा आणि यामध्ये कोणचे अधिकारी लिप्त आहे, कोणाकोणाचं यांनी काम करून दिलं आहे याचा सुद्धा शोध घ्यावा लागणार आहे। ते या प्रशासकाच्या काळात महानगरपालिकेमध्ये अशा प्रकारचे दलाल कार्यरत आहे, नागपूर शहरातल्या जनतेला लुटत आहे। याकडे कोणाचंच लक्ष नाही आहे। तर मला वाटते की या प्रशासकाचा आता काय करावं शहरातल्या जनतेने, हा मोठा प्रश्न आहे। येणाऱ्या दिवसांमध्ये अजून अनेक विषय आहेत, त्या विषयांवर क्रमाक्रमाने आज 5 झाले जवळपास असे माझ्याजवळ या प्रशासकाच्या काळातले 50 विषय आहे, याच्यापेक्षा सिरियस विषय अजून, आणि ते मी तुम्हाला क्रमाक्रमाने सांगणार आहे, कारण की एकाच दिवशी आपण इतकं काही छापणार नाही आहे मला माहीत आहे। आणि म्हणून आज या 5 विषयांना आपल्याद्वारे जनतेला दाखवून आणि शासनाला, मेनाने जनतेपेक्षा शासनाला दाखवून शासनाची झोप उघड व्हावी आणि या प्रशासकाला काहीतरी बक्षीस द्यावं, यासाठी ही पत्रकार परिषद होती। माझी आपल्याला विनंती आहे की आमचे बाबासाहेब आंबेडकर नॅशनल पार्कच्या उपोषणाचे चंदू भाऊ, विकास भाऊ, या शहरातून मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री येतात, तुम्ही प्रशासकांविरुद्ध इतके पुरावे देता, या सगळ्या संदर्भात त्यांच्याकडे तक्रार करणार का? या आधी काही बोलणं झालेलं आहे का? आणि सरकार प्रशासकाला फ्री हँड देते असं तुमचा आरोप आहे? नाही, माझा कसं आहे की मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, सगळे आमदार लोक आम्ही आपापल्या कामात व्यस्त असतो आणि या कार्यप्रणालीमध्ये जे IAS IPS लेवलचे अधिकारी असतात यांना आपली दृष्टी बरोबर ठेवून, आपली नियत बरोबर ठेवून काम करायचं असतं। आज कोणत्याही पक्षाचे मुख्यमंत्री किंवा कोणी असो, परंतु खुर्चीवर बसलेला माणूस हा त्या पक्षाच्या लोकांना सांगू शकतो की मी कसं काम करू शकतो।
जर एखाद्या काम करणाऱ्याचीच नियत खराब आहे आणि मग सरकार कोणाची आहे, पण त्या सरकारच्या लक्षात आणून देणं आमचं काम आहे. आज आम्ही सरकारच्या लक्षात आणून दिलेलं आहे. सत्ताधाऱ्यांही नाराज आहे आयुक्तांवर, पाठराखण कोण करतंय? नाही, मला माहीत नाही सत्ताधारी नाराज आहे की काय आहे ते मला माहीत नाही. परंतु मी हे जे मुद्दे तुम्हाला सांगितलेले आहे हे शहरातल्या नागरिकांशी जुळलेले आहे. ज्या मूलभूत सोयीसुविधा महानगरपालिकेला जनतेला द्यायच्या आहे त्याच्याशी जुळलेले मुद्दे आहेत. आणि म्हणून मला वाटते की अशा पद्धतीनं जर एक प्रशासक, मी या शहराचा राजा आहे आणि कोणाचंच काही इथे चालणार नाही, मी करील ते सही हे म्हणत असाल, ते सरकारच्या निदर्शनास आणून देण्यासाठी तुमच्या माध्यमातून आज ही प्रेस वार्ता आहे. तर सरकारनं याकडे लक्ष घालावं. नाही सरकारनं घातलं तर या शहरातली जनता मोकळी आहे त्या आयुक्ताला जाब विचारायसाठी. आम्ही पुराव्यासकट त्याच्या केबिनमध्ये जाऊन आंदोलन करू आणि याच्यावर न्याय घेऊन राहू. टाउन प्लॅनिंगच्या अधिकाऱ्यावर तुम्ही कमिशनखोरीचा आरोप केला, त्यात प्रशासक सहभागी आहे असा आरोप आहे तुमचा की? टाउन प्लॅनिंगच्या अधिकाऱ्यावर मी आता ज्या दलालाचं संभाषण ऐकवलं त्यांनी टाउन प्लॅनिंग आणि फायरचा उल्लेख केलाय. ही सुरुवात झाली माझ्या मतदारसंघातल्या गणेश टावर इथल्या फायरच्या NOC वरून, आणि त्या दलालांनी पैसे घेऊनही काम नाही केलं. म्हणून त्याला आम्ही फोन लावला तर तो सांगून आला की नागपुरातल्या सर्व मोठ्या लोकांचे कामं मीच करतो. जर महानगरपालिकेतला कारकून जरी लाच घेत असेल तर त्या आयुक्ताचं नियंत्रण नाही आहे तेव्हाच तो घेतो. आयुक्ताचा दरारा असला तर कोणी चवन्नी सुद्धा या शहरातल्या जनतेची लुटू शकत नाही. ही महानगरपालिका, मी 15 वर्ष महानगरपालिकेत होतो, मला माहिती आहे. महापौर होतो, विरोधी पक्षनेताही होतो. आणि 2002 मध्ये महापौर असताना टॅक्सचा घोटाळा करून एका रात्रीत 12 लोक सस्पेंड करवले होते जे लोकांची लूट करत होते. तर जर प्रशासनाचा धाक असेल, आज ठेलेवाल्यांचे सामान उचलून ते सामान सोडायचे 2-3 हजार रुपये तो हरीश राऊत नावाचा वार्ड अधिकारी घेतो आणि त्या ठेलेवाल्यांवर 353 दाखल करतो पोलिसांचा धाक दाखवून. तर या शहरात अराजकता माजलेली नाही का? जर लोक रस्त्यावर उचलले यांच्या विरोधात आणि शहरातली शांतता भंग झाली याच्यासाठी जबाबदारी कोण स्वीकारणार आहे? म्हणून आमचा हा उठाटोपा. आता ते आंदोलन चालू होतं, शांततेनं चालू होतं, तुम्ही तिथे बुलडोजर घेऊन गेले का? अशी कोणती इमर्जन्सी होती की सकाळी 6 वाजता बुलडोजरच्या सहाय्याने त्यांना तिथून हटवायचं? आणि जर सगळी जनता जर उठली असती आंबेडकरी आणि जर तुम्ही या पद्धतीनं लोकांचं आंदोलन, तुम्हाला द्यायचं आहे नाही द्या, परंतु लोकांची मागणी आहे. आणि अशाच एका प्रकरणामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून अंबाझरीचं बाबासाहेब आंबेडकर उद्यान बनवून हॉलचा वर्क ऑर्डर काढून दिला. त्या गरुडा कंपनीचं टेंडर केलं. पण या आंबेडकर नॅशनल पार्कचं जे आंदोलन आहे ते उद्ध्वस्त करायसाठी कोणाचा प्लॅनिंग होता? याचा सूत्रधार कोण आहे? कोणाच्या मर्जीने तिथे सकाळी 6 वाजता बुलडोजर जातो, इतकी पोलीस जाते, कोण कोण याच्यात होतं? मला वाटते ते कोणी राज्यकर्त्यांनी तर सांगितलेलं हे काम नाही आहे. एखादा कोणी बिल्डर असावा, त्यांनी या हरीश राऊत सारख्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला अतिक्रमणच्या हाताशी पाठवून सकाळी हे केलेलं कृत्य आहे आणि त्याच्या निलंबनाची मागणी आम्ही करणार आहोत. नाही केली तर या शहरभर आंदोलन पेटवू आम्ही. आयुक्त भ्रष्टाचारी असं तुमचं म्हणणं आहे? हा, आयुक्त भ्रष्टाचारी असं तुमचं? मला एक गोष्ट सांगा, मी जर एखाद्या संस्थेचा अध्यक्ष आहे आणि त्या संस्थेच्या खालच्या लोकांवर माझं नियंत्रण नाही आणि ते भ्रष्टाचार करून झाले तर त्याला जबाबदार कोण आहे? त्याला जबाबदार कोण आहे? जर माझं नियंत्रण आहे, माझ्या खालचे वार्ड अधिकारी, इंजीनियर, अरे नहीं रे भैया, अपन ने साले चवन्नी लिए तो अपने घर में बिठाएंगे असं माहीत आहे, तर त्यांची हिंमत होणार आहे का?
मग ते का बरं दुर्लक्ष करत आहे? असे अनेक प्रकरण आहे ना माझ्याजवळ, मी देणार आहे ना, की नियम बाह्य पद्धतीने TDR कसे दिले तुम्ही, हे सगळे आहे माझ्याजवळ आणि सगळे एक एक करून काढणार आहे. म्हणून आता तुम्ही आज एवढ्यावर थांबवतो, तुम्ही सांगतो ना मी पुढच्या सिरियलमध्ये कोण आहे. तर माझी विनंती आहे की जी घटना घडली 6 वाजता आणि त्या ठिकाणी चंदूभाऊ आणि त्या आमच्या महिला होत्या, सगळ्या ज्या महिलांना तात्काळ ठेवण्यात आलं त्यांची सुद्धा आपण वार्ता ऐकून घे. इकडे मी या आयुक्तावर सभागृहात हक्कभंग नाही, माझ्याजवळ जे पुरावे आहे येणाऱ्या अधिवेशनामध्ये पुराव्या सकट महानगरपालिकेमध्ये जनतेची लूट कशी झाली हे दाखवून देणार आहे. माझी विनंती आहे आपणाला की हे भुक्तभोगी आहे जे 6 वाजता आंदोलन चिघळण्यासाठी बुलडोजर आणि पोलीस गेली होती, तिथले भुक्तभोगी आहे, यांच्या तोंडून आपण ऐकून घ्यावं. घे उच्च न्यायालयाचा तो खंतेमच होता एक प्रकारे. ॲक्विजिशन तो 1994 मध्ये झाले अरे तू थांब ना पूर्ण मला. जमीन ते सांगतील मला. सगळ्यांना सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क बचाव कृती समितीचा अध्यक्ष नात्याने नारा पार्कचा जो घटनाक्रम आहे आणि 16 ऑक्टोबर रोजी जी अमानुष घटना झाली त्या घटनेला मी आपणासमोर ठेवू इच्छितो आणि अपेक्षा करतो की ती घटना किंवा नारा पार्क हा आपण लोकांसमोर जनतेसमोर मांडावा हीच आपल्याकडून अपेक्षा. सगळ्यात पहिले मी नारा पार्कचा जो घटना आहे किंवा नारा पार्कचा जो इतिहास आहे मी 2 मिनिटांमध्ये आपल्यासमोर सांगू इच्छितो. जो नारा पार्क 2000 मध्ये नागपूरच्या DP प्लॅन मध्ये सँक्शन आहे त्याचा मी 1-2 मिनिटांमध्ये आपल्यासमोर ठेवतो की 2000 मध्ये नागपूरच्या विकास आराखड्यामध्ये नारा पार्कला 130 एकर जागा आरक्षित केली गेली होती. 23 मार्च 2004 ला महाराष्ट्र शासनाने खरेदीची सूचना कायम केली आणि पुढील कार्यवाहीसाठी नागपूर सुधार करण्याकडे प्रकरण सोपवले. त्यानंतर 2005 ला भूसंपादन अधिकारी यांच्या पत्रानुसार नागपूर सुधार प्रन्यासला पत्र पाठवून कागदपत्राची पूर्तता करण्याची जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविले. 2005 ला पार्कच्या विकासासाठी जागा संपादित करण्यासाठी नागपूर सुधार प्रन्यासने माननीय जिल्हाधिकारी यांना कळविले. 27/1/2005 ला भूसंपादन अधिकारी अधिनियम 1884 च्या कलम 53(2) नुसार विशेष भू अर्जन अधिकारी नागपूर यांच्याकडे भूसंपादनासाठी माननीय जिल्हाधिकारी यांनी वर्ग केली. 27/1/2005 ला NIT ऍक्ट 1936 नुसार नागपूर शहराचा आणि तदनुसार नागपूर महानगर विस्तार आणि विकास सुस्थबद्ध रीतीने व्हावा हा नागपूर सुधारचा मुख्य उद्देश. 2005 ला 29/1/2005 ला विशेष भूसंपादन अधिकारी नागपूर याच्या पत्रानुसार नागपूर सुधार प्रन्यासला अंदाजित रक्कम 7,07,54,च्या 1/3 5,30,00,000चा भूसंपादनाचा कार्यवाहीसाठी रक्कम जमा करण्याचे कळविले. 26/9/2006 ला 5,30,00,000 रुपये धनादेश भूसंपादन अधिकारी यांच्याकडे NIT कडून सुपूर्द करण्यात आला. 2/2/2011 ला विशेष भूसंपादन अधिकारी नागपूर यांनी पत्रानुसार कार्यालयीन खर्चाकरिता किरकोळ खर्चाकरिता परत 11,50,000 रुपये जमा करण्यास सांगितले. नागपूर सुधार प्रन्यासने 11,50,000 रुपये हे भूसंपादन अधिकारी यांच्याकडे पाठविला. त्यानंतर 13/6/2008 ला विकास कार्याकडून ऑफर मागवण्यात आल्या. म्हणजे त्यावेळेस त्यांनी NITने टेंडर मागवले की हे आमच्याकडे आता याच्याकडे पुरेसा पैसा अवेलेबल नसल्यामुळे यांचा आम्ही टेंडर मागवल्या गेल्या. त्यानुसार 2008 ला ठराव घेऊन 1068 नुसार तिन्ही ऑफर रद्द करण्यात आल्या. 10/10/2010 ला शासनाच्या पत्रानुसार पार्क विकसित करण्यास कारणास्तव पर्याय देण्यात आले.
चिन्नास्वामी मुदलियार यांनी पार्कचे आरक्षण कायम ठेवण्यासाठी माननीय उच्च न्यायालयात येथे पिटिशन दाखल केली. मान्य उच्च न्यायालय नागपूर आदेशानुसार PR खारिज करण्यात आली. विशेष भूसंपादन अधिकारी यांनी 2005 ला दिलेला 5 करोड रुपयाचा निधी जवळपास 12 वर्ष जवळ ठेवून 27/7/2012 ला 27/3/2017 ला विशेष लँड ऍक्विजिशन अधिकारी यांनी नागपूर सुधार करण्याचे घेतलेले पैसे परत पाठविले आणि 13/7/2017 ला ही जमीन मोकळी करण्यासाठी ठराव घेण्यात आला. 18/6/2019 ला रिट पिटिशन मान्य उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली संबंधित कास्तकार बिल्डर आणि संबंधित त्या जागेचे मालकाकडून. 2023 ला ठराव क्रमांक 5 खाजगी विकासाकडून जमीन मालकांना योग्य मोबदला FOI चे मागून संपूर्ण खर्च खाजगी विकासाकडून करण्याच्या अटीवर मंजूर करण्यात आली. त्यानंतर 2024 ला नागपूर सुधार प्रन्यासने स्थानिक वृत्तपत्रामध्ये याचं टेंडर काढलं की ह्या बगीच्याचा विकास करायचा आहे. असा हा एकंदरीत नारा पार्कचा 2000 पासून तर 2025 पर्यंतचा हा पार्कचा घटनाक्रम आहे. आता याच्या संबंधित मी काही आपल्याला डॉक्युमेंट दाखवू इच्छितो की 2006 ला नागपूर सुधार प्रन्यास आणि लँड ऍक्विजिशन ऑफिसर जे कलेक्टरच्या अधीनस्थ काम करते त्यांचं हे 5 करोड रुपये दिल्याचं पत्र आहे. हा व्यवहार झालेला आहे आणि त्याचा जो DD जो आहे किंवा पैशाचा जो आहे तो हे डॉक्युमेंट्स आहे की 5 करोड रुपयाचा जो ड्रॉप आहे DD हा त्यांनी ट्रान्सफर केलेला होता आणि तोच परत 17 ला वापस घेण्यात आला. किरकोळ कामासाठी 11,50,000 रुपयाचा परत जो खर्च मागितला गेला आहे लँड ऍक्विजिशन ऑफिसर कडनं तो पण हा खर्चाचा ट्रान्सफर केलेला DDचा डॉक्युमेंट्स आहे. नवभारतनी नागपूर सुधार प्रन्यासनी हे टेंडर काढण्यात गेल्या पार्कचं. एकंदरीत हे नवभारतनी छापलेलं टेंडरची कॉपी आहे आणि हा नागपूरचा DP प्लॅन. त्यामध्ये स्पष्ट आहे 130 एकर जागा ही नारा पार्क, तो नारा पार्क आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क झालेला आहे, त्याचा हा DP प्लॅन. मित्र हो, एकंदरीत हा घटनाक्रम सांगण्यामागचा माझा उद्देश आहे की हा नारा पार्कचा जो घटनाक्रम आणि इतिहास आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि आम्ही त्या पार्कच्यासाठी एकंदरीत 25 वर्ष लागले पण त्या पार्क बद्दल शासन उदासीन दिसत होतं. म्हणून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क बचाव कृती स्थापन करून 2 ऑक्टोबर 2024 पासून एक रीतसर परमिशन घेऊन त्या जागेवर आंदोलन करत आहे, साखळी उपोषण करत आहे. आमच्या आंदोलनामुळे तिथे रस्त्याची कुठलीही अनुचित प्रकार तिथे आजपर्यंत घडला नाही आणि त्याची तक्रार सुद्धा नाही. आमच्या मनोज भाऊ सांगोडे यांच्या म्हणण्यानुसार आमच्याकडनं एक मुंगी सुद्धा मेली गेलेली नाही किंवा चिरडल्या गेली नाही. एवढं शांततामय आंदोलन चालू असताना 16 ऑक्टोबरला सकाळी 6 वाजता आमच्या समाजावर आघात करण्यात आला, हल्ला करण्यात आला. मी हा आरोप नाही, हे तुम्ही सगळ्यांनी मीडियानं पाहिलेलं आहे. सकाळी 6 वाजता आमच्या 80-82 वर्ष असणाऱ्या म्हाताऱ्या आमच्या आंदोलन करण्याकरत्या आई बहिणींना एक 500 मीटर दूरवर रोखण्यात आलं. उन्हा कानामध्ये 12, 1, 1:30, 2 वाजेपर्यंत त्यांना उन्हात ठेवण्यात आलं आणि सांगितलं गेलं की तुम्ही जर आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला इथूनच सरळ जेलमध्ये टाकण्यात गेल्यात जाईल. त्यामधल्या 2-3 महिला चक्कर येऊन पडल्या. वनिता सांगोडे नावाची आमची बहीण आहे, तिच्या पायावर मोटरसायकल पडल्या गेली, ती दुखापत झाली आणि आतमध्ये जाऊन यांनी टिप्पर, JCP, बुलडोजर, UP राज करून त्यांनी आमचा पेंडॉल आणि आमच्या अस्मितेचा असलेला पंचशील ध्वज यांना पाडण्यात आला. अक्षरशः तुमच्या काही मीडियावाल्यांनी, इलेक्ट्रॉनिक्स मीडियांनी काही मोबाईलमध्ये त्याच्या क्लिप आहेत आणि त्यानंतरही ते थांबले नाही. मला सुद्धा त्या स्पॉटवर जाण्यासाठी रोखण्यात आलं.
पण मी तेव्हा पोहोचल्यानंतर तिथला जो पोलीसचा आणि महानगरपालिकेचा जो ॲटिट्यूड होता, जो त्यांचा हिटलरशाहीपणा होता, आता त्या हिटलरशाहीमध्ये किंवा त्या प्रशासन आणि शासनामध्ये कुठं पाणी मुरलं मला सांगता येणार नाही. पण एकंदरीत मी सगळ्यात विसरलो की तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी, पण आमच्या समाजाची दिवाळी ही ह्या शासन आणि प्रशासना समाजाची दिवाळी पूर्ण हे खराब केली. आणि त्या प्रकरणामध्ये आमच्या जाती दंगला घडून आणण्याचा यांचा प्रयत्न होता, असा मी आरोपच नाही करत आहे की त्यांनी ते करून दाखवलं आहे. पण आपण नागपूरवासी एकदम खूप शांततामय आहे. आणि हे विकास भाऊने सांगितल्याप्रमाणे की तुम्ही 2 वर्ष काम करता, 2 वर्षानंतर निघून जाता, पण शहरातली शांतता टिकवणं हे आपली काम आहे. तोच आम्ही त्या दिवशी अनुभव प्रचिती करून दिली. आम्ही कुठलाही कायदा हातात घेतलेला नाही. पाडलेला झेंडा आमचा पंचशील आम्ही रीतसर तो त्या ठिकाणी लावला. आम्ही बुद्धवंदना घेतली आणि त्या पंचशीलाचं आम्ही पावित्र्य कायम ठेवलं. आणि संबंधित त्या दिवशीचे संबंधित जे अधिकारी होते हे तोडणारे प्रामुख्याने हरीश राऊत, प्रशांत नेहारे आणि विशेष करून त्यांनी मी नाव घेतो जरीपटका पोलीस स्टेशनचे पोलीस, हे पोलीस नव्हते त्या दिवशी. हे त्या दिवशीचे हे कुठेतरी शासनाकडून, प्रशासनाकडून, बिल्डरकडून आलेले व्यक्ती होते. त्यांनी कुठली आमची मदत न करता आमच्यावर एक टाईपचा हल्ला केला. मी हा हल्ला म्हणतो. इथंच थांबतो. जय भीम. सगळ्यांच्या धन्यवाद. 17 तारखेला तुम्ही मीडिया वाल्याला दाखवल्या, त्यामुळे सगळ्यालाच माहिती झालं. 20 तारखेच्या